सहसा ढोकळा करायचं म्हटलं तर भरपूर तामझाम लागतो. भांडीही भरपूर पडतात आणि वेळही लागतो. इवन बेसन देखील चाळावं लागतं. पण तुम्ही कधी या पद्धतीने ढोकळा ट्राय केला नसेल तर नक्की करा. माझ्या मुलीला रोज टिफिनमध्ये काहीतरी आगळं वेगळं पाहिजे असतं. त्यामुळे आज मी इडली ढोकळ्याचा बेत केला आहे. तिला रोज इडली जरी खायला दिली तरी ती नाही म्हणणार नाही, पण ढोकळा दिला तर मात्र कंटाळवाणा करणार. त्यासाठीच आज मी हा ढोकळा इडली मेकरमध्ये बनवणार आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1.5 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, त्याचबरोबर थोडीशी हळद, साखर, मीठ आणि पाणी घालून एक बॅटर रेडी करून घेतलं. त्यामध्ये तेल आणि इनो घालून मस्त असं आपलं बॅटर फुलवून घेतलं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली लुसलुशीत इडली रेडी झालेली आहे. त्यानंतर नियाचा टिफिन पॅक केला आणि नवरोबांचा नियाचा टिफिन करता करता मला 9 वाजतात आणि खूप जास्त भूक लागलेली असते. त्यामुळे काही दिवसापासून मी हे बीटरूट ज्यूस घेते आहे. हे हिमोग्लोबिनसाठी खूप उपायकारक आहे आणि याने खरंच फरक पडतो, पण तुम्हाला काही दिवस रेग्युलर घ्यावा लागतो. उन्हाळा सुरू झाल्यापासून घरात खूप धूळ यायला लागली आहे. त्यामुळे सकाळी थोडीफार बेडरूमची क्लिनिंग करून घेतली. आज दुपारच्या जेवणात मस्त असे मसाले ढेमसे बनलेले होते. मला तर ही भाजी खूप आवडते. तुम्हाला आवडते की नाही कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.